आप चाहते हैं पूरा पढ़ूं या सिर्फ? श्री एक महत्त्वाची घडामोड, एनडीएचे राधाकृष्णन हे आता नवे उपराष्ट्रपती असणार आहेत, 17वे उपराष्ट्रपती। त्यांना 452 पहिल्या पसंतीची मतं मिळालेली आहेत। एनडीएचे सीपी राधाकृष्णन हे 17वे उपराष्ट्रपती निवडले गेलेले आहेत। राधाकृष्णन आणि इंडिया आघाडीकडून सुदर्शन रेड्डी असा हा सामना होता। 452 मतं मिळाली एनडीएचे राधाकृष्णन यांना। पहिल्या पसंतीची मतं मिळत ते आता 17वे उपराष्ट्रपती झालेले आहेत। आज उपराष्ट्रपती पदासाठी मतदान पार पडलं आणि 17वे उपराष्ट्रपती निवडले गेलेले आहेत। एनडीएचे सीपी राधाकृष्णन ते महाराष्ट्राचे राज्यपाल होते। त्याआधी दक्षिणेत भाजपची संघटनात्मक वाढ करण्यात त्यांचा मोठा हातभार राहिलेला होता। सीपी राधाकृष्णन यांना 452 पहिल्या पसंतीची मतं मिळालेली आहेत। 17वे उपराष्ट्रपती आता ते झालेले आहेत। तर 452 पहिल्या पसंतीची मतं राधाकृष्णन यांना मिळाली आणि एनडीएकडचा जर आकडा पाहायचा झाला तर तो 422चा होता। म्हणजे त्यांच्याकडे खासदार होते 422। याचा अर्थ 30 पहिल्या पसंतीची मतं ही अधिकची सीपी राधाकृष्णन यांना मिळालेली आहेत। त्यांनी इंडिया आघाडीच्या बी सुदर्शन रेड्डी यांचा पराभव केलेला आहे। तर 312 खासदारांचं संख्याबळ हे इंडिया आघाडीकडे होतं। 315 खासदारांचं संख्याबळ हे इंडिया आघाडीकडे होतं आणि त्यांना 300 पहिल्या पसंतीची मतं रेड्डी यांना मिळाले। प्रमोद जगताप आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। प्रमोद, 422चं संख्याबळ होतं एनडीए आघाडीकडे आणि 452 पहिल्या पसंतीची मतं राधाकृष्णन यांना मिळाली आहेत। श्रुती, साधारणतः राधाकृष्णन, सीपी राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे राज्यपाल हे उपराष्ट्रपती म्हणून त्यांची घोषणा आत्ताच काही वेळापूर्वी राज्यसभेच्या जे रिटर्निंग ऑफिसर होते, मतदार अधिकारी त्यांनी घोषित केली आहे। साधारणतः त्यांना पहिल्या पसंतीची 452 मतं मिळालेली आहेत। श्रुती, एनडीएचा उमेदवार निवडून येईल एवढी मतं त्यांच्याकडे याच्यापूर्वी होती, मात्र साधारणतः 30 मतं ही एनडीएच्या उमेदवाराला अधिक मिळालेली आहेत। इंडियाकडनं सांगितलं जात होतं की आमचं 315 आमच्याकडे मतं आहेत, पण इंडियाचे उमेदवार जे आहेत बी सुदर्शन रेड्डी यांना 300 मतं पहिल्या पसंतीची मिळालेली आहेत। त्यामुळे 15 मतं, 12 ते 15 मतं ही इंडिया आघाडीची एनडीएच्या उमेदवाराला म्हणजे सीपी राधाकृष्णन यांना मिळाली असतील असा अंदाज जो आहे तो वर्तवला आहे। काही वेळापूर्वी ज्यावेळेस मतदानाची प्रक्रिया पार पडलेली होती त्यानंतर एनडीएच्या सूत्रांकडून अशा पद्धतीची माहिती दिली होती की साधारणतः 40 ते 50 मतं आमच्या उमेदवाराला जास्त पडतील आणि ती मतं जास्त पडल्याचं सध्या बघायला मिळतंय। खरं तर एनडीएकडे उपराष्ट्रपती पदाचा उमेदवार निवडून येईल एवढी मतं, अधिकृत मतं जी होती ती यापूर्वीच होती, पण मतांचा नेमका आकडा किती होतो हे बघणं महत्त्वाचं होतं। आता ज्यावेळी उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या मतांची घोषणा केली गेली त्यावेळी साधारणतः 452 ही मतं आहेत ते सीपी राधाकृष्णन यांना पडल्याचं मतदार अधिकारी यांनी सांगितलेलं आहे। श्रुती, ज्यावेळी सीपी राधाकृष्णन यांची घोषणा केली गेली उपराष्ट्रपती म्हणून त्यावेळी त्यांचा पत्ता जो आहे तो पत्ता हा मलबार हिल, राज्यपालांचं भवन जे आहे आता महाराष्ट्रातील त्या ठिकाणचा सांगितला गेला आहे। त्यामुळे सीपी राधाकृष्णन हे आता देशाचे 17वे उपराष्ट्रपती म्हणून जे आहेत ते पुढच्या काही दिवसांमध्ये शपथ घेणार। उपराष्ट्रपती म्हणून त्यांच्या नावाची घोषणा काही वेळापूर्वी मतदार अधिकाऱ्यांनी केल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे। श्रुती, प्रमोद, इंडिया आघाडीकडून दावा केला जात होता, मोठा दावा केला जात होता, जयराम रमेश यांचं अगदी मतदान पार पडल्यानंतर